हे सिंहमुख आपल्याला आपल्याकडच्या अनेक मंदिरांच्या बाहेर देखील पाहायला मिळतं। सेखमेत नावाची देवता आहे, ही इजिप्शियन देवता आहे। तिचं मुख जे आहे ते सिंहाचं आहे। ही खरं तर विध्वंसाची देवता आहे। इजिप्तमध्ये नाईल नदी ही सर्वात महत्त्वाची मानली जाते। नाईल नदीला आलेला पूर हा प्राचीन इजिप्तसाठी सुफलनाचं प्रतीक मानला जात होता। मंदिरांच्या द्वारावर गंगा आणि यमुना या दोघींचं प्रतीक म्हणून दोन स्त्रियांचं चित्रण केलेलं असतं। जगातल्या सर्व प्राचीन संस्कृती या नद्यांच्या खोऱ्यामध्ये अस्तित्वात आल्या आहेत। नमस्कार, मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता.com गोष्ट मुंबईची पर्व दुसरे। मुंबई असं म्हटलं की आपल्या नजरेसमोर अनेक गोष्टी येतात। त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई हे बहुभाषकांचं शहर आहे। प्रामुख्याने मराठी मंडळी तर इथे राहतातच, तो इथला गाभाच आहे। पण इथे बहुभाषिक मंडळी ही खूप मोठ्या प्रमाणावर येतात। जागतिक दर्जाचं शहर असं म्हटलं की हे सगळं ओघानेच आलं। अगदी प्राचीन संस्कृतीच्या संदर्भात देखील आपण विचार करतो, त्याही वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की जगातील सर्व प्राचीन शहरं आणि जगातील सर्व प्राचीन संस्कृती त्याच्यामध्ये एक गाभा असायचा आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या संस्कृती ज्या आहेत त्या येऊन तिथे मिळायच्या। जागतिक संस्कृतींवर या सर्व गोष्टींचा प्रभाव हा सातत्याने राहिलाय। याच मुंबईमध्ये आपण आता हा जागतिक प्रभाव समजून घेऊ शकतो आणि ती संधी आपल्याला प्राप्त करून दिली आहे ती छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाने। एक खूप महत्त्वाची गोष्ट, एक खूप महत्त्वाचं प्रदर्शन हे सध्या या ठिकाणी सुरू आहे। या प्रदर्शनाचं नाव आहे प्राचीन संस्कृती, प्राचीन शहरं आणि प्राचीन शिल्पकृती, प्राचीन कला। या सर्वांच्या माध्यमातून हे सर्व जागतिक प्रभाव आपण याच मुंबईमध्ये समजून घेऊ शकतो। प्राचीन संस्कृती असं म्हटलं की या प्राचीन संस्कृतींची जगभरातली परंपरा ही साधारणपणे 6000 वर्ष मागे जाते। या संदर्भातले पुरातत्वीय पुरावे शिल्पकृतींच्या संदर्भातले असतील किंवा कलात्मक पुरावे असतील हे आजही जगभरामध्ये उपलब्ध आहेत। हे जगभरातल्या वेगवेगळ्या म्युझियम्स म्हणजे संग्रहालयांमध्ये उपलब्ध आहेत। परंतु या जागतिक दर्जाच्या वेगवेगळ्या संग्रहालयांनी मुंबईमध्ये आता त्यांच्या शिल्पकृती पाठवल्यात आणि या साऱ्याचा आढावा जो आहे तो आपण याच मुंबईमध्ये इथे घेऊ शकतोय। आपण प्राचीन संस्कृती असं म्हटलं की आपल्याला आठवतात त्या म्हणजे इजिप्त, ग्रीक, रोमन, असिरियन आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमची माझी आपली संस्कृती ती म्हणजे भारताची संस्कृती। या प्राचीन संस्कृतींचं एकमेकांशी आदान प्रदान होत होतं। व्यापार हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं। या व्यापारांच्या निमित्ताने मंडळी इकडून तिकडे जात होती, तिकडून इथे येत होती आणि या सगळ्यांमधनं वेगवेगळ्या गोष्टींचं आदान प्रदान होत होतं। हे फक्त वस्तूंचं आदान प्रदान नव्हतं तर ते संस्कृतींचं देखील आदान प्रदान होतं। वेगवेगळ्या संकल्पना या देखील एका संस्कृतीतनं पलीकडच्या बाजूला दुसऱ्या संस्कृतीमध्ये गेल्या। अनेकदा असं विज्ञानामध्ये म्हटलं जातं की माणूस जगभरामध्ये वेगवेगळ्या दोन ठिकाणी असला तरी एका कालखंडामध्ये असलेला तोच माणूस साधारणपणे समांतर विचार करत असतो आणि या साऱ्याचा शोध जो आहे, या वैज्ञानिक संकल्पनेचा शोध जो आहे तो आपल्याला कलेच्या माध्यमातून घेता येतो आणि तोच शोध आता आपण या भागामध्ये घेणार आहोत। एकाच वेळेस जगभरामध्ये दोन वेगवेगळ्या खंडांमध्ये असलेली माणसं साधारणपणे एकाच पद्धतीचा विचार करतात आणि त्याचंच प्रतिबिंब जे आहे ते आपण आता या शिल्पकृतीमध्ये पाहतोय। ही शिल्पकृती ही मूळ खरं तर तुर्कस्तानामधल्या इफिसिस या ठिकाणाची होती आणि त्या ठिकाणावर आर्टेमिसचं जे मंदिर होतं, आता ही आर्टेमिस ही कोणती देवता आहे तर ही जंगल आणि शिकारीची देवता आहे। तर आर्टेमिसचं जे मंदिर होतं त्या मंदिराच्या बाहेर हे सिंहमुख होतं। हे सिंहमुख आपल्याला आपल्याकडच्या अनेक मंदिरांच्या बाहेर देखील पाहायला मिळतं। हे सिंहमुख ही शिल्पकृती आपण व्यवस्थित पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की अतिशय उत्तम शिल्पकृती, कलात्मकता आपल्याला इथे पाहायला मिळते। सिंह हा पाहिल्यानंतरच अनेकांना घाबरायला होतं। तर अनेकदा ही शिल्पकृती मंदिरांच्या बाहेर असण्याचं कारण
संरक्षक देवता म्हणून अनेकदा यांच्याकडे पाहिलं जातं किंवा संरक्षक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. पण हा फक्त घाबरवणारा सिंह नाहीये. तुम्ही समजा जर का या शिल्पकृतीचे डोळे व्यवस्थित पाहिलेत तर ते अतिशय उत्तम हृदय असे डोळे आहेत. त्याची आयाळ पाहिली तर ती देखील अगदी मागच्या बाजूला केस गेलेले आहेत, अशी अतिशय उत्तम अशी आयाळ आहे. आपण बघितलं की आपल्याकडची मंदिरं तिथे देखील आपल्याला सिंह जो आहे तो मंदिरांच्या बाहेर अनेकदा पहारेकरी किंवा रक्षक देवता म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. आणि तोच आपल्याला असिरियन प्रांतामध्ये म्हणजे जी एक प्राचीन संस्कृती आहे तिथे देखील आपल्याला हा सिंह अशाच प्रकारे मंदिराच्या बाहेर रक्षणकर्ता म्हणून पाहायला मिळतो. आपण माझ्या मागच्या बाजूला पाहताय ही सेखमेत नावाची देवता आहे. ही इजिप्शियन देवता आहे आणि ही जी शिल्पकृती आपण पाहतोय ही साधारणपणे 3000 वर्ष जुनी आहे. महत्वाचं काय आहे तर ही देवता ही देखील सिंहमुखी देवता आहे. आपण व्यवस्थित पाहिलं तर तिचं मुख जे आहे ते सिंहाचं आहे. आणि ही देवता कसली आहे तर ही खरं तर विध्वंसाची देवता आहे. म्हणजे विध्वंस, हिंसकपणा याची ही देवता आहे. म्हणजे खरं तर अगदी हिंसेला प्रवृत्त करणारी अशी. पण आपल्याला अनेकदा मानवी संस्कृतीमध्ये असं पाहायला मिळतं की या ज्या देवता आहेत यांना तुम्ही प्रसन्न करून घेतलं तर मात्र त्या अशुभ जे आहे त्याला दूर सारतात आणि त्या शुभाच्या म्हणजे चांगल्या गोष्टींच्या देवता होतात. ही जी सेखमेत देवता आहे ही देखील अशाच प्रकारची देवता आहे. आणि म्हणून इजिप्तमध्ये 3500 वर्षांपूर्वीच्या ज्या या सेखमेतच्या प्राचीन शिल्पकृती सापडल्यात त्याच्यामध्ये अनेकदा असं दिसतं की 2 शिल्पकृती असतात. त्यातली पहिली शिल्पकृती जी असते ती अतिशय उग्र रूप धारण करणारी अशी असते आणि दुसरी शिल्पकृती जी असते ती अतिशय शांत अशी शांतता दर्शवणारी शिल्पकृती असते. म्हणजे काय तर पहिली शिल्पकृती ही विध्वंसाचं प्रतीक आहे आणि दुसरी शिल्पकृती जी आहे ही शांततेचं प्रतीक आहे. मित्रहो, आपण असं म्हटलं की साधारणपणे एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये अशाच प्रकारचा विचार केला जातो. मग भारतामध्ये अशा प्रकारची एखादी देवता आपल्याला सापडते का तर सापडते ना. भारतामध्ये आपल्याला नृसिंही नावाची एक देवता सापडते आणि नृसिंहीचं वर्णन जे आहे म्हणजे नृसिंह हे जर का तुम्ही बघितलं तर नृसिंहाचं रूप जे आहे त्याच्यामध्ये वरच्या बाजूला सिंह आहे आणि खालच्या बाजूला पुरुषाचं शरीर आहे असं नृसिंहाचं वर्णन आहे. तर त्याचीच ही शक्ती आहे आणि तिला आपण नृसिंही म्हणतो. ही देखील आपल्याकडे अशुभाची देवता म्हटलं जातं. म्हणजे ही जशी सेखमेत आहे तर रोगराई घेऊन येते असंही तिचं वर्णन केलं जातं. तर ही जी नृसिंही आहे ही देखील अशुभाची देवी म्हटली जाते किंवा तिला आपण मातृका देखील म्हणतो. पण नंतरच्या कालखंडामध्ये असंही म्हटलं जातं नृसिंहीचं वर्णन करताना किंवा तिचं वैशिष्ट्य सांगताना की हिला देखील जर का प्रसन्न करून घेतलं तर अशुभाला दूर सारण्याचं काम ही देवता करते. 2 संस्कृती खूप लांब आहेत. एका बाजूला इजिप्त आहे, एका बाजूला भारत आहे. पण आपल्याला असं लक्षात येतं की साधारणपणे एकाच प्रकारचा विचार हा या दोन्ही संस्कृतींमध्ये केला जातो. आणि आणखीन एक वैशिष्ट्य तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं असेल की खालच्या बाजूला मानवी देह आहे आणि वरच्या बाजूला वेगवेगळे पशु पक्षी यांचं चित्रण केलेलं आहे. तर अशा प्रकारचं चित्रण आपल्याला या दोन्ही संस्कृतींमध्ये वेगवेगळी देव आणि देवता यांच्या बाबतीत झालेलं पाहायला मिळतं. आपण माझ्या मागच्या बाजूला पाहताय ही शिल्पकृती ही हापीची शिल्पकृती आहे. ही शिल्पकृती इजिप्त मधली आहे. अगदी पुन्हा एकदा इजिप्त ही प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे आणि इजिप्तमध्ये नाईल नदी ही सर्वात महत्वाची मानली जाते. या नाईल नदीला आलेला पूर हा खूप महत्वाचा असतो कारण कोणताही पूर आला की तो पूर अनेक वेगवेगळ्या प्रकारची सुपिकता जी आहे ती आपल्याबरोबर घेऊन येतो. नाईल नदीला आलेला पूर हा प्राचीन इजिप्तसाठी सुफलनाचं प्रतीक मानला जात होता. आणि नाईल नदीला आलेल्या पुराची देवता कोण तर ही हापी ही त्याची देवता होती. आणि म्हणून हापीचं वर्णन ही सुफलनाची देवता म्हणून केलं जातं. आपल्याकडे देखील सुफलनाच्या वेगवेगळ्या देवता आहेत. सुफलनाची ही देवता आहे हे आपल्याला कशावरनं कळतं तर या देवतेच्या हातामध्ये फुलं आहेत, द्राक्ष आहेत, डाळिंब आहेत. गुज नावाचा एक हंसासारखा दिसणारा प्राणी आहे तो देखील या देवतेच्या हातात आहे. आणि हे सर्व हातात घेऊन ही देवता काय करते तर आमुन रा नावाचा जो देव आहे म्हणजे देवांचाही देव म्हणजे कदाचित ज्याला आपण आपल्याकडे इंद्र म्हणतो किंवा देवांचा राजा म्हणतो तर तसा देवांचा जो देव आहे त्या देवाला हे सगळं सुफलनाचं प्रतीक ही हापी नावाची देवता अर्पण करते अशी ही शिल्पकृती आहे. जगातल्या सर्व प्राचीन देवता ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व आपल्याला असं लक्षात येतं की सुफलनाशी संबंधित आहेत. मग आपल्याकडे अशी कोणती देवता आहे जी सुफलनाशी संबंधित आहे तर आपण आपली सगळी वेगवेगळी मंदिरं बघितली प्राचीन तर आपल्याला असं लक्षात येईल की तिथे मंदिरांच्या द्वारावर
गंगा आणि यमुना या दोघींचं प्रतीक म्हणून दोन स्त्रियांचं चित्रण केलेलं असतं. त्या गंगा आणि यमुनाच असतात. कशावरनं आपल्याला हे लक्षात येतं तर त्यांच्या हातामध्ये एक गडू असतो, तांब्या असतो किंवा एक घट असतो आणि त्याच्यामध्ये ते गंगेचं पाणी किंवा यमुनेचं पाणी आहे असं आपण मानतो. जगातल्या सर्व प्राचीन संस्कृती या नद्यांच्या खोऱ्यामध्ये अस्तित्वात आल्या आहेत आणि म्हणून आपण ज्या वेळेला भारतातला नागरीकरणाचा इतिहास पाहतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की भारतातलं दुसरं नागरीकरण हे गंगेच्या खोऱ्यामध्ये झालंय. तर ही जी गंगा आहे मंदिरांच्या प्रवेशद्वारावर असलेली किंवा मंदिरांच्या बाहेरच्या बाजूस तिचं अंकन केलेलं असतं, ही देखील आपल्याकडे सुफलनाचं प्रतीक म्हणून येते. या भागांमध्ये आपण या वेगवेगळ्या 4 शिल्पकृती ज्या आहेत त्या समजून घेतल्या. त्या शिल्पकृतींच्या माध्यमातून आपण हेही समजून घेतलं की एकाच कालखंडामध्ये 2 वेगवेगळ्या खंडांमध्ये असलेली मंडळी किंवा माणसं ही कशा पद्धतीने समांतर विचार करतात आणि त्याचे खरं तर हे सगळे पुरावे आहेत. पण आजच्या या भागामध्ये आपण फक्त 4च शिल्पकृती समजून घेतल्या आहेत. येणाऱ्या भागांमध्ये आपण उर्वरित शिल्पकृती ज्या आहेत त्या देखील आपण समजून घेणार आहोत. तोपर्यंत लोकसत्ता लाईव्ह यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. यापूर्वीचे गोष्ट मुंबईचे सर्व भाग अवश्य पहा, लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका.